जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आज तारीख आहे 27 ऑक्टोबर आणि मी आत्ताच आलेला आहे कामावरतून जाऊन घरी. तर म्हटलं चला एक छोटासा मिनी ब्लॉग बनवू. तर मित्रांनो, आत्ता वाजलेले आहे 6:50 आणि मी चाललो आहे आता मार्केटला, कारण आज आपल्याला बनवायची आहे चण्याची भाजी. तर त्यासाठी मी चणे आणण्यासाठी चाललो आहे मार्केटला आणि काही इतर पण सामान आणायचं आहे. तर त्यासाठी चाललो मी मार्केटला आणि येताना वडापाव पण घेऊन आलो, कारण मला लागली होती भूक. तर मी आणलेला आहे गरमागरम वडापाव. तर म्हटलं आता गरम आहे तेव्हा पहिल्यांदा वडापाव खाऊन घेऊ. तर मी वडापाव खायला घेतला आणि मस्त वडापाव होता, गरमागरम होता, फ्रेश होता, चांगला वडापाव होता. तर मी पटकन वडापाव खाल्ला आणि नंतर मग मी कामाला सुरुवात करायला घेतली. तर त्यासाठी मी जे चणे आणले होते आणि त्याच्यामध्ये मी बटाटा टाकला आणि ते उकडवण्यासाठी ठेवले मी गॅसवरती. आणि एकीकडं जे मी आता काल मी जी कारल्याची भाजी बनवली होती, तर त्याची 2-3 कारली उरली होती. तर म्हटलं ती पण कारली आपण चण्याच्या भाजीमध्ये टाकू. तर त्यामुळं मी ते पण बारीक कटिंग करून घेतली. जी कारली, ती 2-3 कारली उरली होती ती पण कट केली. आणि इकडे आपलं जे चणे आणि बटाटा उकडून झालेला आहे, तर तो बटाटा मी कट केला आणि त्याच्यामध्ये चण्यामध्ये मी कारली पण मिक्स केली. आणि नंतर मग मिक्सरला मी आपला जो मसाला आहे हिरवा, तो मी बारीक करून घेतला आणि आत्ता तो पण त्याच्यामध्ये मी मिक्स केला. आणि इकडे मी काय केलं की जी कढईमध्ये मी तेल टाकलं आणि लसूण, जिरं, मोहरी वगैरे सर्व काही त्याच्यामध्ये टाकलं आणि मी फोडणी द्यायची तयारी करायला लागलो मित्रांनो. आणि मित्रांनो, मी फोडणी दिली. आपण जे सर्व काही त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि नंतर मग फोडणी देऊन घेतली. आणि त्याच्यानंतर मी टाकलं त्यामध्ये मीठ आणि थोडा वेळ मी त्या झाकण देऊन ठेवलं, कारण 4-5 मिनटं मी झाकण देऊन ठेवलं. आणि त्यानंतर आपली फायनली रेडी झाली आहे भाजी मित्रांनो. तुम्ही पण अशी ट्राय करा, मस्त लागते भाजी. थोडी कारल्याची पण टेस्ट येते आणि चण्याची पण टेस्ट येते. भाजी खूप छान अशी बनते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली झालेली आहे भाजी रेडी मित्रांनो. तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण अशा छोट्या छोट्या मिनी ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय मित्रांनो. बाय बाय.